Hello, hello. This is the My Artifact episode number 1598. आजची तारीख आहे 2 जुलै 2019. आता वाजले रात्रीचे 11:15 वाजले आहे. मी 29 तारखेचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही कारण 29 तारखेला बहुत काही झालं होतं. 29 तारखेला होती हळद या आणि या दिवशी मी घेतली होती सुट्टी. आता डे बाय डे सांगतो आता काय काय झालं होतं. ओके, 29 तारखेला म्हणजे माझं होती 28 तारखेची हे होती नाईट शिफ्ट, तर ते सकाळपर्यंत चालली. आणि मी 29 तारखेला जसं ड्युटी करून मी घरी आल्यानंतर मग कसं मला झोप बहुत भयानक लागून होती, एक्स्ट्रीम वाली झोप लागून होती. बट मला घरी तर जायचं होतं कारण हळद होती. सो मग मी तयारी वगैरे केली, कपडे पॅक केले, दारू पॅक केली. त्याच्यानंतर मग मी निघालो. अनफॉर्च्युनेटली मला त्या दिवशी नाही का विचार केला होता की इथून मी जाईन सीताबर्डी, सो इथून जाईन मी रहाटेवरून मी एखादी बस पकडेन. बट अनफॉर्च्युनेटली माझं लक एवढं चांगलं आणि लक पण एवढं चांगलं की मी जसं हायवेवर पोहोचलो तशी मला एखादी गाडी भेटली. गाडी, आणि त्या गाडीतच बसलो. गाडी म्हणजे कोणती बस नाही रे, एक असेच एखादी लोक असतात ना जे कार वगैरे घेऊन जातात वर्धेपर्यंत, काय खाली जायचं आहे ते काय 1-2 पॅसेंजर वगैरे बसवतात. तर त्याप्रमाणे बसलो मी, 100 रुपये दिले, बसलो आणि निघालो आपल्या. बट ड्युरिंग द ट्रॅव्हल मी झोपूनच राहिलो. मग घरी गेल्यानंतर मग मी झोपूनच राहिलो. सकाळी पूजा होती म्हणा, बट तेव्हा मी गेलो नाही. पिंटलं म्हणलं की भाऊ, म्हणलं मी नाईट शिफ्ट करून आलोय म्हणलं, तर मी झोपतो म्हणलं, मी संध्याकाळी येईन म्हणलं. ठीक आहे म्हणलं. मग त्यांनी पण मला त्रास नाही दिला, मी झोपून राहिलो. तर मी झोपलो तर मग डायरेक्ट उठलो 11-12 वाजता. शनिवारी मी माझे हेडफोन्स बोलवले होते वर्धेला, हेडफोन आले, दॅट इज गुड. आणि मग मग मी 3-4 वाजेपर्यंत कसं थोडस आरामात झोपून राहिलो, थोडस वगैरे जेवण वगैरे करून थोडस एकदम आरामच होता. मग 6 वाजेपर्यंत असं थोडा टाइमपास आणि घरच्या सोबत वगैरे, आणि 6 वाजता तयारी केली आणि गेलो हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये गेल्यावर झाले तमाशे. म्हणजे आता हळद आहे, डीजे आहे, नाचणं आहे. अरे बापरे, एवढे मजा केली आम्ही, एवढे नाचलो, सगळेच जण होते. इट डज फील्स रिअली इनक्रेडिबल. ते साले 2-3 दिवस गेले कसे बहुतच. आता तेवढं एकदम सॅड वाटत आहे की बहुत असं का झालं असं. बट तिथे गेलो आम्ही, नाचलो. अनफॉर्च्युनेटली 29 तारखेला प्राचीचा वाढदिवस पण होता. सो आम्ही तिच्याकडे पण गेलो, केक खाल्ला, बट जास्त सेलिब्रेट करू शकलो नाही कारण हळद होती. आता दोन्ही सेलिब्रेशन एकाच वेळी चालले, सो कुडंट हँडल इट एव्हरीथिंग. सो एक एक गोष्ट केली. आम्ही थोडस केक खायला, जास्त काही नाही, सेलिब्रेट नाही केलं. सरळ हॉलमध्ये गेलो आणि आपली हळद सुरू केली, डीजे वगैरे, नाचणं वगैरे. इट डज फील्स रिअली गुड. बादल बोलला आहे, एक चांगली गोष्ट झाली. नाचलो वगैरे, थकलो. दारू प्यायची ठरवली होती तर दारू आणली, बट त्या मोमेंट मध्ये कसं, ते आता दारू कसं एकदम आरामात घ्यावं लागते, घाईघाईत तर नाहीच घ्यावं लागत. या पाणी नाही आहे की 1-2 ग्लास गिटकलं झालं, दॅट इज नॉट. इट इज दारू, आणि याला कसं एक तर हळूहळू घ्यावं लागते. बट कसं आहे की फक्त म्हणे दारू पिऊन नाचू म्हणे, तो इकडे डीजे सुरू, इकडे 2 पॅक मारले आणि काय करायचे, नड्यातच नाही घसले कारण एवढं भयानक होतं की बहुतच जास्त. ते टीचर्स मध्ये अल्कोहोल कंटेंट बहुतच जास्त होतं, त्यामुळे आणि मला पण चला दारू घेऊ नाही म्हटले यार. मी खर्च तर करतोय, बट मी त्याच्यावर हे नाही, माझा किती खर्च झाला बहुत जास्त. ओके, दारू वर आता मला थोडं जास्त म्हणजे आवडून न राहिली यार, सांगायचं म्हणलं तर बहुत बेकार वाटत आहे. ओके, मग त्याच्यानंतर काय झालं, मग
मग डीजे वगैरे झालं. डीजे बंद केला 10 वाजता. मग 10 वाजता डीजे बंद केल्यानंतर मग काय बसून राहिलो. मग टाइमपास केला. टाइमपास केल्यानंतर मग 12 वाजेपर्यंत. मग 12 वाजता मग हळद खेळलो. हळद खेळल्यानंतर मग काय मग ठरवलं होतं की सगळेजण आपापल्या घरी जायचं. मग एवढा वेळ झाला की मग घरी काय जाणार. मग त्याच्यामध्ये नाही का प्रशिक आणि श्रुती डोबळे हे दोघ जण चालले गेले. बट मी होतो. मी, विशाल, पिंटी, वनमॅन, वैभव, बादल, प्राची आणि श्रुतिका आम्ही हॉलमध्येच थांबलो आणि हॉलमध्ये झोपलो. हॉलमध्ये रूम वगैरे असतात ना, तिथे झोपलो मस्त. आणि तिथे रात्रभर तमाशे चालले. झोपलं तर कोणीच नाही आज. तिथे गेलो. मग तिथे नंतर मग थोडस दारू वगैरे पेली. बट दारू एवढी स्ट्रॉंग होती ना, कोणाच्याने घेतलंच नाही झाली. आणि पाणी होतं म्हणा, बट कसं ते पाणीला धाड आणणं मोठा त्रास येत होता. आणि चकना नव्हता आणि काही कोल्ड ड्रिंक्स पण नव्हते. सगळी नीट मारायची होती. त्यामुळे ते जस्ट बहुत एकदम असं वाटत होतं, अरे किती बेकार बेकार या. त्यामुळे कोणी घेतलीच नाही. बट एन्जॉयमेंट आम्ही बहुत केला त्या दिवशी रात्री. टाइमपास आणि हे तर झालंच. मग त्याच्यानंतर मग सगळेजण झोपते झोपते म्हणून नाही का, मलाही झोप नाही लागून राहिली, ते वैभवला झोप नाही लागून राहिली, तर आम्ही रात्री दोघच जण गाणी म्हणून राहिलो आणि त्रास देऊन राहिलो सगळ्यांना. ये गाणे गाणे गाणे. अरे बापरे, त्याच्यात एवढी भयानक मजा की अरे खूपच जास्त. मुद्दामून त्यांची झोप उडून द्यायची. आणि आता पिंटी वनमनला झोपायचं होतं, बट त्यावेळेस कसं आम्हाला झोपायचं नव्हतं ना. आणि हे लोक म्हणे 4 वाजेपर्यंत थांबू नये, 4 वाजता मग घरी जाऊ म्हणे. आणि आता वाजले किती, हळद खेळून वगैरे 2 घंटे झाले. त्याच्यानंतर मग कसं की 3 वगैरे, 3 3 3:30 तसेच झाले होते. मग अर्ध्या घंटा तरी काय झोपायचं वगैरे. मग असे फालतूचे तमाशे वगैरे करत राहिले रूमवर जाऊन. रूमवर जाऊन नाही, ते हॉलच्या रूमवर जाऊन गाणे म्हणलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही थकलो, गाणेच नव्हते मग बोलण्यासाठी. मग काय 4 वाजले, पण चला कोणी उठायला तयारच नाही. मग अर्धा घंटा कसा मग थोडासा थांबावं म्हणलं. मग आम्ही थांबलो. मग एक पॅक बनवला. मग त्याच्यामध्ये नाही का, मी होतो, वैभव होतो आणि प्राची, आम्ही 3घच जण होतो. बाकी सगळे जण झोपले. आणि त्याच्यानंतर एक पॅक बनवला आणि एक पॅक पूर्ण राऊंड ऑफ केला आणि मस्त गोष्टी सांगितल्या भूताच्या. वैभवाने गोष्टी सांगितल्या, प्राचीन गोष्टी सांगितल्या, मी पण थोडा बहुत गोष्टी सांगितल्या. माझ्यापाशी काही फारशा काही गोष्टी आहे नाही सोया. मग मग या साऱ्या गोष्टी झाल्या. मग काय, मग 4:30 वाजले. मग तिथून गाडी काढली, रेल्वे स्टेशनवर गेलो. बाबा इलायची घेतली, बाबा इलायची खाल्ली, इथे आणून दिली सगळ्या पुट्ट्यांना रूमवर हॉलच्या. आणि मग आम्ही निघालो. आणि मग त्याच्यानंतर मग मी झोपलो. घरी गेल्याबरोबर 5:30 वाजता वगैरे झोपलो. मग उठलो डायरेक्ट 11 वाजताच. सो दिस ऑल दिस हॅपन इन 29 तारखेला, हळदीच्या दिवशी. बहुत तमाशे केले, बहुत तमाशे. आता कसं याच्यामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये प्रॉपरली सांगता येत नाही, म्हणजे असंच गेलं, तसंच गेलं, तसंच केलं. बट फोटोज, व्हिडिओज आणि जे प्रमाणे जे यादे आहेत ते एवढी भरपूर आहे ना, की त्याला असं 5-10 मिनिटात असं फारसं रेकॉर्डच करू शकत नाही. इट इज रिअली अमेझिंग थिंग्स. It's in my head, so yes, and I need to record it, so I will did that. So yes, so this is then this is the my artifact episode number 1598. Right now we are at नागपूर, महाराष्ट्र. नाही, 29 तारखेला वर्धेला होतो, वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.